चला तर आज आली इतक्या घाई गडबडीत केकची ऑर्डर, तर सांगते तुम्हाला पुढे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आता सगळ्यात आधी सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. तर अति मी घेतलेला आहे केक बनवायला, तर अर्धा किलोची केकची ऑर्डर आली. तर पाहू शकता आता हे प्रीमिक्स आहे. तर तुम्ही म्हणाल की हे गाळून का घेत आहात तुम्ही, तर गाळून याच्यासाठी की ते त्यांनी थोडशा मला मुंग्या अशा दिसल्या होत्या, तर म्हटलं चला गाळून वगैरे स्वच्छता आपली नीटनेटकं बरं. तर मस्त असं गाळून घेतलं प्रीमिक्स. तिकडे कढई ठेवली गरम व्हायला, मस्त 10 ते 15 मिनटं गरम एकदम फुल गॅसवर. आणि इकडे केकच्या डब्याला स्टीनला घेतलं मस्त तेल लावून. तर पाहू शकता केकचं बॅटर कधी एकाच दिशेने हलवायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत राहायचं. तर घाई गडबड अशी झाली की संध्याकाळचा टाईम होता, 6:30-7 वाजत आले. तरी पण मग आता म्हटलं मी गेली ती बाहेर, कारण की मुलांचे पुस्तक बूट वगैरे कपडे आणायचे होते. तर मी बाहेर गेलेली होती, तर घरी खूप पसारा पडलेला होता. तर म्हटलं चला पसारा आवरूया आणि स्वयंपाक भाजी करू आणि रात्रीचं म्हटलं सगळं आवरून घेऊया, कारण की उद्या जाणार आहेत लेकरं शाळेतनी. तर मग शाळेत जातात म्हटलं तर आपल्याला रात्रीनं आवरून घेणं अर्जंटच असते. तर तितक्यात आली केकची ऑर्डर आली. तर मग हे बघा मस्त केक मी आता प्रीमिक्स फिरून घेतलं. ऑरेंज केकची ऑर्डर आहे आणि मस्त मी मग अर्धा किलो जास्त साठी प्रीमिक्स घेतलं, कारण की मला अजून छोटूसा केक बनवायचा होता. तर छोटूसा केक तो पण सांगतेच थांबा. तर छोटूसा केक म्हणजे पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर इकडे मी भाजीपाला पूर्ण बाहेर काढलेला पसारा होता. चला म्हटलं पुढे आता जेवणाचं बनवूया रात्रीचं. तर आधी केक बनवायला घेतला आणि मस्तपैकी मग हे पूर्ण इकडे जे आपलं प्रीमिक्स होतं राहिलं सुईलेलं ते पण सुद्धा मी पूर्ण गाळून घेतलं चाळणीने, कारण की मग एनी टाईम ऑर्डर आली की पटकन आपल्याला कसं पटकन घ्यायला होते प्रीमिक्स, नाही तर मग गाळा असं करा तसं करा. ते बघू शकता हे पन्नी सरत आलेली आहे. 5 किलोची पन्नी आणून ठेवत असते मी, आणि 5 किलो मला आराम 2-2.5 महिने जाते, कारण की केकची ऑर्डर कसं चॉकलेटची असते 5 किलोची, आणि हे असं 2 किलो 10 किलो मला 2-2.5 महिने पुरते. तर अशा पद्धतीने पूर्ण स्वच्छ करून घेतलं प्रीमिक्स. आणि इकडे घेतलं मग मी नंतर चिकन घेतलं धुवून, मस्त चिकन आणलं होऊन तर चिकन मस्त धुवून घेतलं बघू शकता. आणि तिकडे केक मस्त बेक होत आहे आपला. तो मला संचितानं लसण वगैरे, म्हणजे माझ्या लेकीनं लसण वगैरे निसून दिला, आणि मी इकडे चिकन मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर चला, तर ती बघा मस्त तुम्ही टाकणार आहे आता मी पालक. तुम्ही टाकता का चिकनमध्ये पालक, कमेंटमध्ये नक्की सांगा. पण मी टाकते, कारण की आमच्या घरी आवडते लेकरांना पालक वगैरे टाकून. तर अशा पद्धतीने मस्त पालकसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आणि मस्त कापून वगैरे चिकनमध्ये टाकून दिला. तर पाहू शकता अशा पद्धतीने बघा. दिवसभर आज पूर्ण दिवस बाहेर गेला आणि संध्याकाळी पाहते तर काय मग पसारा. आणि नाही, संचिताने केलं होतं तिच्या परीनं, तिनं कामं केली होती, पण तरी पण आता लेकराचं काम म्हटलं की लेकरासारखेच झाले ते. तर मग असा पसारा खूप सारा पडलेला होता. चला म्हटलं पसाऱ्याला इग्नोर करा आणि आपल्या केक आणि स्वयंपाक भाजी बनवून घ्या. तर मस्त हळद आणि जिरं आणि मीठ तेलात टाकून घेतलं आणि चिकन मस्त त्यांनी टाकून दिलं. तर अशा पद्धतीने आपलं चिकन शिजासाठी मी टाकून दिलेलं आहे. तर चिकनला तडका मी असाच देते, अशाच पद्धतीने देते, कारण की मस्त जास्त हळद टाकली की जास्त मस्त घट्ट रस्सा येतो, जो फिक्का रस्सा असते तो. म्हणून मग असा मी असं बनवलं. तर त्यातनी टाकल्यानंतर कांदा, पालक, टमाटर असं टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी फिरून घेतलेलं आहे. तर कांदासुद्धा कापून घेतलेला, मस्त धुवून घेतला. कांदा कधी पण धुवून घ्यायचा, स्वच्छ कापून धुवून, आणि नंतरच भाजीत वापरायचा, कारण की त्याला बुरशी याची चढलेली असते. तिकडे बघा भांडे खूप पडलेले होते घाशाचे. नंतर मग आज पुन्हा जांभूळ आणले होते. जांभूळ आता यावेळेस गावरान जांभूळ आणले आणि छान होते हे पण.
लेकरांना खाल्ले लेकरांनी. आणि मस्त मग आता बाहेर गेले की फक्त खाऊ म्हणून जांभूळच जास्त आणतो आम्ही, कारण की मग ते पुढच्या वर्षी भेटतात डायरेक्ट. तर यावेळेस मस्त मी असा कच्चा मसाला काढून घेतलेला आहे चिकनसाठी. कांदा, लसूण आणि सांबार, जिरं, अद्रक अशा पद्धतीने, आणि मिक्सरातून मस्त फिरून घेतलेलं आहे. पहा, पूर्ण आपलं पाणी मस्त पूर्ण आटू दिल्यानंतर मग मी त्यातनी पाणी टाकलं. आणि केक पण आपला इकडे होत आला होता, कारण की केकची ऑर्डर 9-9:30 वाजेपर्यंत द्यायची होती कस्टमरला. तर अशा पद्धतीने मस्त आपलं दोन्ही पण गॅसवर कढई ठेवून मी काम माझं सुरू होतं आणि मसाला काढून घेतला. तर आता शाळा लागल्या तर मग काय, आता सुट्टीच नाही, रात्रीची पूर्ण कामं डेली करून घ्यास लागते. तर मस्त असा मसाला काढून घेतला. इकडे पीठ चुरून घेतलं. पिठामध्ये पहिल्यांदा मस्तपैकी असे 1-1.5 ग्लास पाणी टाकून ठेवलं आणि तिसरा ग्लास भरून घेतला. व्यवस्थितपणे असं पीठ मस्त चुरून घेतलं. आणि नंतर तुम्हाला सांगतेस की आपला केक इथं शिजला की नाही पुन्हा आपण बघणार आहोत. तर केक आपला व्यवस्थित असा झाला की नाही बघण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते मी, पाहू शकता तुम्ही. तर त्यातनी मस्त मधोमध एक चाकू टाकून बघायचा. चाकू बघा आपला क्लीन असा निघालेला आहे, तर याचा अर्थ आपला केक एकदम मस्त झालेला आहे. पण थोडासा मी ठेवणारच होती. तर अशा पद्धतीने आता इकडे देऊ आपण भाजीला तडका, कारण की लेकराला सुद्धा भुका लागलेल्या आहेत केक पण अर्जंट बनवायचा आणि जेवण पण अर्जंट होतं. तर चला म्हटलं पहिल्यांदा मग केक थंड होईपर्यंत, स्पंज थंड होईपर्यंत भाजी पोळी अशी सगळं मी स्वयंपाक बनवून घेतलेला. तरी मग आता रात्री भात टाकलाच नाही, कारण की लेकरांनी आरवीला भात आवडते. तर म्हटलं जाऊ दे आता, ठीक आहे म्हणे मम्मा गडबडीत. लेकरं पण कधी समजून घेतात. गडबडीत मग राहू दिला. तर इकडे मस्त मग मसाला होऊ दिला आणि तिकडे पोळ्या टाकायला घेतल्या, कारण की भूक लागली आरवीला. पण आरवी मग नादा लावत होती, भूक लागली म्हटलं चला जाऊ द्या. तर अशा पद्धतीने मस्त पोळ्या करून घेतल्या. एका इकडे आपली भाजी मस्त चिकनचा मसाला रेडी होत होता. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंटमध्ये, आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करजा. तर मस्तपैकी आपला मसाला पण इकडे होत आलेला आहे आणि तिकडे पोळ्या सुरू आहेत. आणि लेकरांचा किलबिलाट उद्या शाळेत जायचं आहे म्हणून मग लेकरांचा तिकडे मस्तपैकी जोरोशोरात सकाळची तयारी लेकरांची सुरू होती. तर चपाती पाहू शकता. चपाती मी माझ्या आवडाल्या चपात्या असतात, कारण की मला छोट्या चपात्या नाही करायला आवडत. मस्त तेल लावून घेतलं आणि चपाती शेकून घेतली आणि मसालासुद्धा आपला मस्त इकडे होत आलेला होता. तर बघू शकता संध्याकाळी दिवसभराची मी गेली बाहेर लेकरांची पुस्तक आणण्यासाठी. तर मग दिवसभराचं कंटाळा, तरी मग संध्याकाळी म्हटलं आता केकची ऑर्डर आली ते तर आपल्याला पूर्ण करावाच लागेल, कारण की किती काय झालं तर कस्टमर आहे, तर त्यांचं मग घेतली ऑर्डर. म्हटलं जाऊ दे. आणि आता इकडे मस्त मसाला वगैरे टाकला, बघू शकता चिकनचा आपला. तर थोडंसं पाणी टाकलं. पाणी याच्यासाठी टाकायचं की मसाला मस्त आपला होऊन येते अशा पद्धतीने. पाहू शकता मस्त लालसर कसं तेल मी कमी टाकलं. आणि हे 2-3 जाड्या अशा बिना तेलाच्या पोळ्या मस्त ओव्हनसाठी टाकलेल्या. ओव्हनना खूप आवडतात अशा पोळ्या, तर अशाच खातात ते. इकडे आपली भाजी पण झालेली आहेत आणि एकच पोळी आता शेकून घेते मी. नंतर मग आपला ती स्वच्छ करून केक बनवणार आहे. तर भांड्याचा पसारा पडला, मी म्हटलं असंच ठीक आहे, काही विषय नाही, पडू द्या म्हटलं. नंतर आपण इकडे पण खूप पसारा पडलेला होता, कारण की लेकरं घरी असले की यातलं पाव दे त्यातलं पाव दे करू सगळा पसारा तसाच करून 2 दिवस झाले मी बाहेर. आता सुरू आहे लेकराच्या शाळेसाठी. तर बघू शकता इतका सारा पसारा पडलेला होता की खूप सारा. जाऊ द्या म्हटलं. हे बघा पोळ्या मस्त झालेल्या आपल्या अशा बिनतेलाच्या पोळ्या 3 टाकून ठेवल्या ओव्हनसाठी. आणि इकडे मग केक करायला घेतला मी. तर मग क्रीम घेतली, पाहू शकता क्रीमसुद्धा मस्त मेल्ट झाली. तोपर्यंत बाहेर काढून ठेवली होती आणि क्रीम मेल्ट झाली. आणि मस्त आपलं ग्लाइंडर घेतलं आणि मस्त फिरूनसुद्धा घेतलं.
आणि क्रीम आपली मस्त व्यवस्थित अशी झाली. मग आता गॅसचा ओटा आहे ते म्हटलं नंतर स्वच्छ करूया आपण. सध्याचं कामापुरतं पूर्ण स्वच्छ असं तेवढ्यापुरतं स्वच्छ करून घेतलेलं होतं. तर मस्त मग तेवढ्यात बघा आरवीनं मागितलं जेवण. मग आरवीला जेवण दिलं आणि इकडे माझी क्रीम पण मस्त झाली. आणि क्रीम तुम्हाला मी नेहमी सांगतच असते की क्रीम आपली परफेक्ट कशी झाली कसं तपासायचं. तर पातेलं उलटं करून बघायचं तर पाहू शकता आपली क्रीम अतिशय छान आणि मस्त झालेली आहे, स्मूथ. आता इकडे आरवी जेवण करायला बसली होती. म्हटलं चला आरवीला थोडंसं एकदा का आरवी बघा का ही टाकते. आता इकडे आमची संचिता पण मस्त जेवण करत होती. तिकडे पण खूप पसारायला काहीच वांधा नाही, खूप सारा पसारा पडलेला आहे. तर केक बघा मस्त असा स्पॉन्चच आपला 250 ग्राम झाला होता. आता मस्त क्रश पाणी बनवलं मी आणि स्पॉन्जवर टाकून घेतलेलं आहे. ऑरेंज फ्लेवरचा केक आहे आणि छान असा मस्त केक पण मस्त झालेला होता. तर दोन्ही एक क्रीम लावून घेतली मी स्पॉन्जला केक बनवण्याची मस्त. आता हे बघा क्रीममध्ये 2 पिवळ्या कलरचे थेंब टाकून घेतले आणि मस्त फिरून घेतलं. तर पाहू शकता आता अशा पद्धतीने आपली क्रीम मस्त पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे. खरंच आपण एक दिवस घरी नसलो की बघू शकता घराची काय हालत होऊ शकते होती. तर असं आहे, जिथं म्हणतात ना जिथं हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे अशी काय म्हण आहे, तशापैकी खरोखर गोष्ट आहे ती बघू शकता. तर अशा पद्धतीने केक बनवणं सुरू होता. केकची पण फिनिशिंग आता म्हटलं बघतात की पटपट करायचं आहे चला, कारण की 9:30 वाजता कस्टमर केक घ्यायला येणार होतं. तर आता 8:30 वाजले होते. त्याला म्हटलं 1 घंटा टाईम आहे आपल्याकडे. तर अशा पद्धतीने मस्त फिनिशिंग वगैरे करून घेतलेली आणि नंतर मग थोडीशी बाहेर पांढरी क्रीम काढून घेतलेली. आता याला सध्या मला 8:30-9 वाजलेले आहेत. तर उशीरच होतो, म्हटलं चला जाऊ द्या. उशीर काय काम म्हटलं की तर वेळ हा पूर्णपणे द्यावा लागतो केकसाठी तरी, कारण की केकसाठी कसली हलगर्जीपणा नाही जमत. कारण की जे आपण परफेक्ट देऊ तेवढं कस्टमर आपल्या इकडे वळतं. तर अशा पद्धतीने मस्त मी न्यूट्रल जेलमध्ये लाल कलर टाकून घेतलेला आहे. त्याने मस्त असे ड्रॉप काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता किती छान आपला केक असा झालेला आहे. तर केक तर मस्त केकवर आता डिझाईनसुद्धा काढून घेणार आहे. तर डिझाईन मस्त साधी आणि सिंपलच होती पण खूप छान दिसत होती. कस्टमरला खूप भरपूर असा केक आवडला, प्रचंड केक आवडला. कारण की केक आपले डिझाईन जरी बेकरीसारखी नसली तरी आपले फ्लेवर चवीला केक आणि केक अप्रतिमच असतात. अशा पद्धतीने पूर्ण केक आपला झालेला आहे. पूर्ण डिझाईन वगैरे काढून घेतलेली आहे मस्तपैकी. आणि केकला कसा आपल्या कामाला जे आपण आपल्या पोटासाठी जे करतो त्या कामासाठी आपल्याला भरपूर असा वेळ द्यावाच लागतो. तर पूर्ण मन लावून असा केक बनवा, म्हणजे कोणतंही काम केलं तर मन लावून त्याचं आपल्याला परफेक्ट असं फळ भेटते. तर मस्त सिल्वर स्प्रे असा मारून घेतलेला आहे केकवर. तो बघा कसा घरभर असा फिरतो, पसरतो तो सिल्वर स्प्रे. मस्त केक बघा, आपला केक बघा जवळून किती छान दिसत आहे. आणि तुम्हाला कशी वाटली केकची डिझाईन कमेंटमध्ये सांगा. आणि हा इथं छोटूसा केक तर हा मी बनवणार आहे उद्या माझ्या लेकींसाठी. माझ्या लेकी उद्या शाळेत चालल्या तर केक कटिंग करून जातील. तर मस्तपैकी असा केक मी बनवून घेतलेला आहे. जास्त क्रीम नाही लावली, फक्त क्रश टाक्यापुरती आणि थोडंसं प्लेन असं दिशापुरतं टाकून घेतलेलं आहे. आणि क्रीम मग सडली होती, मला जाऊ दे. तो थोडंसं त्याच्यावर पूर्ण प्लेन करून घेतलं आणि फ्रीजमध्ये मस्त ठेवून दिलेला. आणि आरवीला खूप असा आवडलेला होता केक. आरवीला आवडते स्ट्रॉबेरीचा केक, पण मी केला ऑरेंज. तर म्हटलं काही विषय नाही. तर पाहू शकता अशा पद्धतीने. तर नंतर मग घेतले भांडे घासायले.
तर 9:30 वाजलेली होती. तर म्हटलं चला आता पसारा पाहू शकता. पटापट भांडी घेतली घासून तेवढी आणि मस्तपैकी कारण की पसारा एवढा असला की सुचत नाही काय करावं काय नाही. तर म्हटलं चला पटकन भांडी घासून घेऊ. सकाळी लेकरं शाळेत जात होती तर मग आता करणं ते भागच होतं. तर गॅसचा ओटा मस्त पुसून घिसून पायपिंग बॅगा धुवून घेतल्या आणि गॅसचा ओटा गॅस वगैरे पुसून घेतलेला आहे. तर आपलं मस्त असं क्लीन आता किचन झालेलं आहे. तर पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा कमेंटमध्ये आणि अशाच नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.